चला आज आपण एका अशा प्राचीन आणि गूढ भविष्यवाणीबद्दल बोलूया ज्याने मोठमोठ्या विद्वानांना अक्षरशः चक्रावून टाकलंय. ही भविष्यवाणी आहे 2300 दिवसांची. तर हे सगळं गूढ फिरतंय ते फक्त एका आकड्याभोवती, आणि तो आकडा आहे 2300 दिवस. पण इतका साधा दिसणारा हा आकडा यामागे नक्की दडले तरी काय? डॅनियलच्या पुस्तकातलं हे एकच वाक्य, आणि या एका वाक्यावरून इतके सिद्धांत मांडले गेलेत ना की विचारू नका. पण त्यापैकी एक सिद्धांत खूपच जास्त प्रसिद्ध झाला. चला तर मग बघूया तो सिद्धांत नेमका आहे तरी काय. तर या भविष्यवाणीचा अर्थ लावण्यासाठी सगळ्यात जास्त जो सिद्धांत वापरला जातो तो म्हणजे दिवस-वर्ष सिद्धांत. आता हे नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण आपण समजून घेऊया की हा सिद्धांत नक्की काय आहे आणि तो कसा काम करतो. सोपा आहे. या सिद्धांतानुसार भविष्यवाणीतला प्रत्येक एक दिवस म्हणजे खरं तर एक पूर्ण वर्ष. म्हणजे 2300 दिवस झाले तब्बल 2300 वर्षांचा एक प्रचंड मोठा कालखंड. आता तुम्हीच विचार करा, इतक्या मोठ्या कालावधीचा अर्थ लावणं किती अवघड असेल. पण खरी अडचण तर इथेच सुरू होते. ठीक आहे, मानलं की ही भविष्यवाणी 2300 वर्षांची आहे, पण ही 2300 वर्ष मोजायला सुरुवात कुठून करायची, कुठून स्टार्ट करायचं? आणि हीच गोष्ट या सिद्धांतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. चला तर मग इतिहासातल्या काही महत्त्वाच्या तारखा घेऊन हा सिद्धांत तपासून बघूया तरी हे गणित कुठे जुळतंय का. समजा आपण असा विचार केला की ज्या क्षणी डॅनियलला ही भविष्यवाणी दिसली त्याच क्षणापासून घड्याळ सुरू झालं, तर मग काय होईल? तर बघा, सुरुवात झाली इसवी सन पूर्व 553 मध्ये. त्यात आपण 2300 वर्ष मिळवली तर आपण थेट पोहोचतो 18व्या शतकात, म्हणजे इसवी सन 1748 मध्ये. पण इथेच पहिला प्रॉब्लेम येतो. इतिहासात 1748 या वर्षात अशी कोणतीही विशेष किंवा मोठी घटना घडलेली नाही जिचा संबंध पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणाशी जोडता येईल. म्हणजे हा पर्याय तर गेला. बरं, मग दुसरा पर्याय काय असू शकतो? अनेक अभ्यासक म्हणतात की याची सुरुवात एका वेगळ्याच घटनेपासून झाली पाहिजे. आणि या गणनेनुसार शेवटचं वर्ष येतंय 1843. आता ही तारीख भविष्यवाणीचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. पण का? पण इथेही तीच अडचण आहे. आपण जर इतिहास पाहिला तर 1843 मध्ये असं काहीच घडलेलं दिसत नाही जे भविष्यवाणीत सांगितलंय. म्हणजे पवित्र स्थानाचं शुद्धीकरण वगैरे काहीच नाही. त्यामुळे हा सिद्धांतही इथे फोल ठरतोय. ठीक आहे, मग असं होऊ शकतं का की या गणनेची सुरुवात एखाद्या चांगल्या गोष्टीने नाही तर एखाद्या वाईट किंवा विनाशकारी घटनेने झाली असेल? तुम्ही या तक्त्यात बघू शकता. आपण कोणतीही सुरुवातीची तारीख घेतली, मग ती मंदिराच्या नाशाची असो किंवा अपवित्र होण्याची, जी शेवटची तारीख येते ती कोणत्याही मोठ्या भविष्यवाणीच्या घटनेशी जुळतच नाही. म्हणजे काय, तर हा दिवस-वर्ष सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक कसोटीवर चुकीचा ठरतोय. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. गणित जरी बरोबर असलं तरी त्याचा ऐतिहासिक अर्थ काहीच लागत नाहीये. आणि त्यामुळेच या संपूर्ण सिद्धांतावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे वळावं लागतं. काय होईल जर आपण 2300 दिवस याचा अर्थ 2300 वर्षे न घेता शब्दशः 2300 दिवस असाच घेतला तर? जर आपण असं मानलं तर मग ही भविष्यवाणी हजारो वर्षांच्या इतिहासाची नाही, तर ती डॅनियलच्याच दुसऱ्या एका भविष्यवाणीशी म्हणजे 70 आठवड्यांच्या भविष्यवाणीशी जोडलेली असू शकते. आणि मग आपण एका अगदी विशिष्ट आणि छोट्या काळाबद्दल बोलत असू. पण तो काळ नेमका कोणता? हा विचार कसा खरा ठरू शकतो हे तपासण्यासाठी 2 वेगवेगळ्या शक्यता मांडल्या आहेत. चला त्या काय आहेत ते बघूया. पण गंमत बघा, दिवसांचा खरा अर्थ घेतला तर जुनी कोडी सुटण्याऐवजी नवीनच प्रश्न तयार होतात. म्हणजे हे रहस्य सुटण्याऐवजी अजूनच जास्त गुंतागुंतीचं होतंय. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपल्या हाती काय लागलं? या रहस्याचं उत्तर नेमकं आहे तरी काय? यावरून आपल्याला हे स्पष्टपणे समजतं की 2300 दिवस म्हणजे 2300 वर्षे हा जो सिद्धांत आहे तो अनेक प्रश्नांनी भरलेला आहे. त्याची सुरुवात कुठे करायची हे नक्की नाही, शेवटच्या तारखांना काही महत्त्व नाही, आणि तो इतर भविष्यवाण्यांशी जुळतही नाही. म्हणजे त्याचा पायाच खूप कच्चा आहे. थोडक्यात सांगायचं तर हा दिवस-वर्ष सिद्धांत ऐकायला जरी सोपा आणि आकर्षक वाटत असला तरी जेव्हा आपण खोलात जाऊन त्याचा अभ्यास करतो तेव्हा तो ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या खरा ठरत नाही. आणि इथेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळते. या सगळ्या विश्लेषणातून आपल्याला या कोड्याचं एखादं सोपं उत्तर मिळत नाहीये. उलट हे आपल्याला दाखवून देतं की अशा प्राचीन प्रतिकात्मक भाषेचा अर्थ लावणं किती जास्त कठीण असू शकतं. आणि मग एक शेवटचा प्रश्न उरतो, ज्या भविष्यवाण्यांचा असा सरळ सोपा अर्थ लागत नाही त्यांच्याकडे आपण कसं बघायला हवं?
त्यांचं खरं महत्त्व त्यांच्या अचूक तारखांमध्ये आहे की त्या आपल्याला जीवनाबद्दल आणि विश्वासाविषयी जे मोठे प्रश्न विचारायला भाग पाडतात त्यात आहे.